2020 विश्वचषकामध्ये पाकिस्तानचं आव्हान प्राथमिक साखळीमध्ये संपुष्टात आलंय। कारण या विश्वचषकाच्या अ गटामधून भारतापाठोपाठ यजमान अमेरिकेनं सुद्धा सुपर 8 मध्ये धडक मारलेली आहे। फ्लोरिडामधल्या झालेल्या पावसामुळे अमेरिका आणि आयर्लंड संघामधला सामना काल रद्द करावा लागला आणि या रद्द झालेल्या सामन्यामधून मिळालेल्या एका गुणानं अमेरिकेच्या खात्यामध्ये 4 सामन्यांमध्ये 5 गुणांची नोंद झालेली आहे आणि त्या 5 गुणांचीच अमेरिकेला सुपर 8 चं दार उघडून दिलंय। आता अमेरिकेनं पहिल्या 2 सामन्यांमध्ये अनुक्रमे कॅनडा आणि पाकिस्तानला हरवण्याचा पराक्रम गाजवलेला होता। इकडे 2020 विश्वचषकामध्ये अमेरिकेनं सुपर 8 मध्ये मारलेली धडक आणि पाकिस्तानचं साखळीमध्ये संपुष्टात आलेलं आव्हान या घडामोडींच्या पार्श्वभूमीवरती पाहूयात क्रिकेट समीक्षक सुनंदन लेले यांचा हा खास रिपोर्ट। न्यूयॉर्कवरनं क्रिकेटचा काफिला फ्लोरिडाला आलेला होता। 3 लागोपाठ सामने होते। एक होता महत्वाचा अमेरिकेचा आयर्लंड विरुद्ध सामना, दुसरा भारताचा कॅनडा विरुद्धचा सामना आणि तिसरा होता पाकिस्तानचा सामना। परंतु गंमत अशी झालेली आहे की फ्लोरिडामध्ये प्रचंड पाऊस पडलेला आहे। प्रचंड म्हणजे अगदी पूर सदृश परिस्थिती निर्माण झालेली होती। ज्या सामन्याकडे सगळ्यांचं लक्ष होतं अमेरिका विरुद्ध आयर्लंड, त्या सामन्याच्या दिवशी फ्लोरिडातला पाऊस थोडासा थांबलेला होता। सूर्यदर्शन झालं नाही, पण सकाळपासून पाऊस न पडल्याने संयोजकांच्या मनामध्ये थोडीशी आशा दुगदुगीत झालेली होती आणि जीवापाड प्रयत्न केले गेले 5 ओव्हरचा काय होईना सामना होण्यासाठी। परंतु प्रचंड पावसामुळे बाहेरचं मैदान वाळलं नाही आणि संयोजकांना अखेर लोकल टाइम नुसार दुपारी 1:30 वाजताच्या इन्स्पेक्शन नंतर निर्णय घ्यायला लागला की हा सामना पावसामुळे रद्द करायला लागणार आहे। आणि ज्या वेळेला ही इन्स्पेक्शन चालू होती त्याच वेळेला फ्लोरिडाच्या मैदानावरती परत एकदा जोरदार पावसाची सर आली आणि सामना रद्द करण्याची घोषणा करण्यात आली। याने परिणाम असा झालेला आहे की अमेरिकन संघाच्या खात्यामध्ये 2 विजयांमुळे ऑलरेडी 4 पॉइंट होते आणि याला आता सामना रद्द झाल्याच्या एका गुणाची बेरीज झालेली आहे। त्यामुळे अमेरिकेच्या खात्यात 5 गुण झालेले आहेत। त्यामुळे अमेरिकन संघाने सुपर 8 मधला आपला प्रवेश भारताबरोबरचा नक्की केला आहे। पाकिस्तान संघाने या खराब खेळामुळे ऑलरेडी त्यांना अडचणी होत्या आणि आता तर अधिकृत झालेलं आहे की पाकिस्तान संघाचं या स्पर्धेतलं अस्तित्व संपुष्टात आलेलं आहे। केवळ औपचारिकता म्हणून ते शेवटचा सामना खेळतील, पण त्याला काहीच अर्थ नसेल। गमतीची गोष्ट ही आहे की यजमान 2 होते, वेस्ट इंडिज आणि अमेरिका। वेस्ट इंडिजनी 3 सामन्यात 3 विजय मिळवून सुपर 8 मधला आपला प्रवेश नक्की केलाच होता आणि आता दुसरा यजमान संघ आणि तो म्हणजे अमेरिकेचा संघ, त्यांनी सुद्धा सुपर 8 मधला आपला प्रवेश नक्की केला आहे। अफगाणिस्तानने या सुपर 8 मधला प्रवेश नक्की केलेला आहे। त्यामुळे या सगळ्याच गोष्टी 2024च्या T20 वर्ल्ड कप मध्ये लक्षणीय ठरलेल्या आहेत। सुनंदन लेले, एबीपी माझा, फ्लोरिडा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।